पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय? TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोघेही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता। तर नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज। व्हिडिओ जारी करत हर्षवर्धन सपकाळांसह ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांचा पोलिसांवर निशाणा। तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र लाठीचार्जचे हे आरोप फेटाळले। पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्ये प्रकरणाचा एसआयटी तपास करणार। एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा। किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव, तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे। कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद। लोकांचा रोष स्वाभाविक, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील, फडणवीसांचं आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची सुद्धा मागणी। पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर। नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात। सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊत आक्रमक। तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय, नवनाथ वन यांचा पलटवार। नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार। पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर, सूत्रांची माहिती। पुण्याच्या नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद। सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिक या बंदमध्ये सहभागी। तर नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी। बीडच्या केजमध्ये 3 वर्षीय नातीवर नराधम आजोबाकडूनच अत्याचार। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। आरोपी अटकेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। तर चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे या परिसरातली ही घटना। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध। उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 आणि राष्ट्रवादी आणि तसंच ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद। तर पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी, सूत्रांची माहिती। परभणीत ठाकरेंचा खासदार संजय जाधवांना धक्का। तर समर्थक गंगाप्रसाद आनेरावांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी। विष्णू मुरकुटेंकडे आता जबाबदारी। यापूर्वी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत संजय जाधवांचा समर्थक गंगाप्रसाद आनेराव हे सुद्धा अनुपस्थित होते। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव। साकोलीतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत, व्हिडिओही व्हायरल। मंत्री आदिती तटकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका। अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा, आदिती तटकरे यांचा संताप। तर मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळचा हा प्रकार। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। शिरकुर्म्यातनं गुंगीचं औषध देऊन पीडितांचं लैंगिक शोषण, तपास यंत्रणांना संशय। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता। व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। तर कळंब, ढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद। तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपावर मोठी गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ। संगमनेरमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा संपन्न। सोहळ्याला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची हजेरी। तर रुखवत मांडणी, पारंपरिक देखाव्यांनी वेधलं लक्ष। ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक पाहण्यासाठी आकर्षण। विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। वर्धा ठरलं देशातलं सर्वात उष्ण शहर। 44.5 अंशांच्या तापमानाचा नवा उच्चांक। तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची कारवाई। तर रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचं समोर। तपास अहवालानंतर आता दोषींवर कठोर कारवाई होणार।